बेळगाव क्लॉक मर्चंट असोसिएशनच्या नूतन अध्यक्षपदी सतीश तेंडुलकर यांची निवड करण्यात आली। याबद्दल आज त्यांचा अधिकार ग्रहण कार्यक्रम करण्यात आला। अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी मर्चंट असोसिएशनमधील ज्येष्ठ व्यापारी, उत्कृष्ट सेवा बजावलेल्या अशा विविध जणांचा शाल व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाला मर्चंट असोसिएशनचे सभासद, व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी नूतन अध्यक्ष सतीश तेंडुलकर यांनी आपल्या अधिकाराची पदे स्वीकारल्यानंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना काय म्हणाले पहा। बेळगाव क्लॉथ मर्चंट असोसिएशनच्या अध्यक्षपदी माझी निवड झालेली आहे। याबद्दल मी समस्त व्यापारी वर्गाला धन्यवाद देतो। साधारण ह्या असोसिएशन मध्ये येऊन मला आता जवळजवळ 14 वर्ष होत आली। बरेचसे विषय आम्ही घेत गेलो, एंट्री टॅक्स असो किंवा टोल टॅक्स असो, आणि ह्या माध्यमातून मी ह्या असोसिएशन मध्ये जॉईन झालो आणि जी कामं आम्ही घेतली होती ती खरोखर सक्सेसफुली आम्ही कंप्लीटली केली आणि घसाला नेलेली आहे। आज बऱ्याचशा लोकांनी, व्यापाऱ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आणि मला हे पद सोपवलेलं आहे। इथं बरेचसे जाणकार लोक आहेत, त्यांचा गायडन्स कायम असेल। आणि एकूणच जर बघितलं तर बेळगावातली कापड व्यापार आणि कापड संस्था ही फार जुनी आहे आणि बेळगावला जर आपल्याला एक ग्लोबल हब बनवायचं असेल हे सहज शक्य आहे। कारण इकडे क्राफ्टमनशिप खूप आहे, इकडची क्वालिटी चांगली आहे आणि लोक बाहेर गावावरून येतात। इकडे फक्त एक ऑर्गनाइज्ड सेक्टर नव्हता, तर आम्ही गव्हर्नमेंटच्या माध्यमातून एक टेक्सटाईल क्लस्टर आगामी काळात प्रपोज करत आहोत। येत्या ह्या विधानसभेच्या अधिवेशनामध्ये आम्ही टेक्सटाईल मिनिस्ट्रीचा नक्कीच भेटून हे प्रपोजल देणार आहोत आणि आगामी काळामध्ये जसे मोठे वाराणसी असो किंवा सुरत असो, माऊ असो, कलकत्ता असो, हे जे टेक्सटाईल हब म्हणून नावारूपास आलेत, आपल्याकडे जे आहे तेच आम्ही दाखवायचा प्रयत्न करणार आहोत टेक्सटाईल क्लस्टरच्या माध्यमातून आणि आगामी काळात तो बदल तुम्हाला नक्कीच दिसेल। आज सर्वांनी माझ्यावर विश्वास ठेवून हे अध्यक्षपद दिलेलं आहे। जबाबदारी फार मोठी आहे, पण बेळगावच्या दृष्टीने अगदी लहानात लहान कापड व्यापारापासून सर्वांनाच त्याचा कसा फायदा होईल, कसा त्याचा उपयोग होईल या दृष्टीने नक्कीच काम करत राहील। थँक्यू।